ओके. सगळ्यांना आवाज येतोय? एकदा कन्फर्म करा. अपेक्षा करतो सगळ्यांचा अभ्यास खूप छान चाललेला असेल आणि अनेक विद्यार्थी स्पेशली कंबाईनचे तयारी करणारे विद्यार्थी एक चांगल्या पद्धतीने एका फ्रेमवर्कमध्ये अभ्यास करत असतील. आता ही जी फ्रेमवर्क आहे ती फ्रेमवर्क नक्की काय आहे? तर फ्रेमवर्क म्हणजे काय, तर तुमचा सगळ्यात पहिले सर्व अभ्यासक्रम कवर झालेला पाहिजे. दुसरी गोष्ट, अभ्यासक्रम जर कवर झाला असेल आणि तुम्ही जर रिव्हिजनच्या फेजमध्ये असाल तर या रिव्हिजनच्या फेजमध्ये तुम्ही असताना तुम्ही सोबत टेस्ट सिरीज पण लावली असेल. ओके, टेस्ट सिरीजवरती पण फोकस ठेवत असाल तर रिव्हिजन पण करताय आणि टेस्ट सिरीज पण करताय, तर या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला कव्हरअप करणं गरजेचं आहे. जस्ट एक मिनिट द्या. ओके, तर रिव्हिजन पण करताय, टेस्ट सिरीज पण तुम्ही लावलेली आहे. पण आता एका विद्यार्थिनीचा कॉल आला होता, शुभांगी म्हणून. तर या शुभांगीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच होता की तिने टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे, पण टेस्ट सिरीजमधून म्हणजे महाराष्ट्रातल्या भरपूर विद्यार्थ्यांनी भरपूर चांगल्या चांगल्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक असा इश्यू झालेला आहे की 30+ त्यांचा स्कोर जात नाही आहे. म्हणजे 30+ स्कोर अटेम्प्ट जवळपास 95. तर तुम्हाला एक थोडंसं इथं अटेम्प्ट आणि तुमचा स्कोर ह्याच्यामध्ये जरा थोडं खूप मोठा गॅप दिसतोय, खूप म्हणजे खूप मोठा. बरोबर ना? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. खूप मोठा गॅप दिसतोय तुम्हाला आणि हा जो मोठा गॅप आहे ना, हा गॅप आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जो मोठा एक गॅप क्रिएट झालेला आहे, हा गॅप आपल्याला काय करायचा आहे, कमी करायचा आहे. आता येस, वेलकम शुभांगी. हा जो गॅप तो कसा कमी करायचा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा, कसा कमी करायचा. तर बघा, 1 आणि 2 दिवसात तर हे होणार नाही. तुमच्याकडे अपेक्षा करतो मी भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज असतील. तरी माझं एक म्हणणं आहे की आता जर तुम्ही 5 जानेवारीची तयारी करताय तर 5 जानेवारीसाठी तुम्ही सर्व लोकांनी एक अप्रॉक्सिमेटली 10 ते 15 टेस्ट तुमच्या सोडवणं गरजेचं आहे. मग तुम्ही दिवसाआड सोडवा किंवा सलग काही दिवस सोडवा. म्हणजे परीक्षा 5 जानेवारीची आहे, तर तुम्ही एक अप्रॉक्सिमेटली 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या टेस्ट जास्तीत जास्त 10 ते 15 सोडवणं गरजेचं आहे. आयोगाचे प्रश्न आता सोडवत बसू नका. तुम्ही जर असं म्हणताय की आता मी आयोगाचे वेलकम वेलकम तुम्ही जर असं म्हणताय की मी आयोगाचे प्रश्न सोडवतो, तर आयोगाचे प्रश्न नको. ओके शुभांगी, आयोगाचे तुम्हाला प्रश्न नकोत. ऑब्व्हियसली तू डाऊट विचारला होता. वेलकम वेलकम काजल, वेलकम अमित, गुड इव्हनिंग. तर तुम्ही आयोगाचे प्रश्न म्हणजे तुम्ही 2023चा पेपर सोडवाल, 2022चा पेपर सोडवाल, हे आता दिवस नाही आहेत. आता तुम्ही तुमची तयारी केलेली आहे, राईट? तुम्ही आता तयारीच्या फेजमध्ये आहात. तर तयारी केलेली आहे, तर तुमची तयारी कुठपर्यंत आहे, तयारी कुठे आहे, किंवा तयारी तुमची लेवल कोणती आहे, तुमचा स्कोर किती येतोय, तुम्ही 30+ स्कोरमध्ये येत आहे की तुम्ही 40+ स्कोरमध्ये येत आहे, किंवा तुम्ही 50+ स्कोरमध्ये येत आहे की तुम्ही 60+ स्कोरमध्ये येत आहे. 70+ स्कोरमध्ये सुद्धा काही काही विद्यार्थी जातात बरं का, जातात. आहेत असे विद्यार्थी महाराष्ट्रात की जे 70+ स्कोर आणतात. म्हणजे इथं खरी स्किल काय माहिती आहे का, इथं खरी स्किल ही आहे की तुम्ही रिअल टेस्ट कवर करताय का, रिअल टेस्टचा जो माहोल असतो तो तुम्ही क्रिएट करताय का, तो पण एक मॅटर करतो. कारण की टेस्ट सोडत असताना तुम्ही जर घरी बसून सोडवत असाल तर तिथं तुमचा एक असा एक टेंडन्सी असलेली असते की मी घरी सोडवते. तर त्याच्यामुळे ती जे तो जो प्रेशर असतो तो प्रेशर तुमच्यावर नसतो. तो प्रेशर कुठं असतो, तो प्रेशर असतो
तर एक्झाम हॉलमध्ये. म्हणजे बघा तुम्ही एक म्हणजे खरं सांगायचं तर तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करतो, जी की कदाचित तुमच्या लोकांना पटेल, काही लोकांना नाही पटणार. तर तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही टेस्ट सोडवताय, बरोबर? एक्झामिनेशन हॉलमध्ये टेस्ट सोडवताय. तर एक्झाम हॉलमध्ये ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सोडवता त्यावेळेस तुमच्यावरती खूप ट्रिमंडस प्रेशर असतो. आणि इथं 1 तासात म्हणजे साधारणतः 60 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला गणित, ओके, गणित आणि जर बुद्धिमत्ता चाचणी जर तुम्हाला यावेळेस 20 प्रश्न पडले मागच्या वर्षीसारखे, तर मग तुम्हाला या ठिकाणी पकडून चला की या 60 मिनिटापैकी तुम्हाला 20 मिनिट 60 मिनिटापैकी 20 मिनिट तुम्हाला गणित बुद्धिमत्तेलाच लागणार आहेत. हे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. मग तुम्ही कितीही 30 मार्कांना असले तरी तुम्हाला रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सला पकडून चालायचं तुम्हाला 20 मिनिटं तर लागणारच आहेत. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी आता कंबाईनचे विद्यार्थी होते आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेची एक्झाम दिली, राज्यसेवा त्यांना सोपी गेली. म्हणजे कंबाईनच्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेला मार्क चांगले पडलेले आहेत. 105, 110, 115, 120, काही विद्यार्थी 122, 23 पर्यंत गेलेले आहेत कंबाईनचे विद्यार्थी राज्यसेवेला. तर काही विद्यार्थ्यांच्या डोक्यात असेल की सर आता राज्यसेवेचे विद्यार्थी कंबाईनला येतील आणि ते खूप स्कोर वाढवतील. बघा ही शक्यता नाकारता येणार नाही, पण या ठिकाणी महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा. कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा माइंडसेट पहिल्यापासून असतो 60 मिनिटात 100 प्रश्न. राज्यसेवाल्यांचा माइंडसेट असतो 120 मिनिटात 100 प्रश्न. त्याच्यामुळं राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवताना कंबाईनमध्ये बरीच अडचणी पण येते. बरेचसे विद्यार्थी नाही सांगत, पण ही रिॲलिटी आहे. हे मी माझ्या क्लासमध्ये बऱ्याचदा बघितलेलं पण आहे, पाहिलेलं आहे की राज्यसेवेच्या विद्यार्थ्याला कंबाईनच्या परीक्षेमध्ये नाही स्कोर येत. त्याचे खूप सिली मिस्टेक्स होतात. त्याला टाईम मॅनेज होत नाही आणि स्पेशली टाईम मॅनेज इथं होत नाही. हा 20 मार्काचा जो भाग आहे गणित बुद्धिमत्ता इथे, आणि सायन्स सारखा जो आहे हा 15. तुमचे मार्क मॅक्सिमम खाणारे जे विषय आहेत त्यामध्ये आणखी एक येतो चालू घडामोडी, आणि आणखी एक येतो जो विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्र. पकडून चला की तुमचे जे पेपर्स येणार आहेत गणित बुद्धिमत्ता, सायन्स, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, या विषयांचा तुमचा जर थोडासा अभ्यास झाला असेल, थोडासा, मी असं नाही म्हणत की सगळाच अभ्यास झाला असेल, सगळा अभ्यास झाला असेल तर तुम्हाला टेन्शनच नाही. तुमचा पहिली गोष्ट सगळा अभ्यास झाला असेल तर तुमचा स्कोर 30 आणि 35 येणारच नाही. कळलं? म्हणजे शुभांगी तुझा अभ्यास पूर्णपणे परिपूर्ण अजून झालेला नाही. जर परिपूर्ण अभ्यास झाला नसेल तर मग सोडून द्यायची का होप? नाही. आपल्याकडे अजून संधी आहे. आपल्याकडे काय अशा गोष्टी आपण करू शकतो की ज्या गोष्टी केल्यानंतर आपण कुठं ना कुठंतरी एक होप येऊ शकते. बरेचसे लोक म्हणतील की ठीक आहे तुझं काय होऊ शकत नाही वगैरे वगैरे वगैरे, असे काही आजूबाजूचे लोक आपल्याला बोलतात. पण तसं नाही आहे. आपल्याकडे एक जर आपण बघ, आपल्याकडे कसं राहते, एक टेंडन्सी राहते की आपण एक कसंही करून 50-55चा स्कोर आणला की आपण सेफ. मग आपण प्रयत्न तो पण पहिले करणं गरजेचं आहे की 50-55चा स्कोर आपल्याला आणणं गरजेचं आहे. आणि मी आता हे नाही सांगू शकत की पेपर कसा येईल काय येईल. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रश्न इकडून तिकडून कव्हर करायचे, तुक्के लावायचे, हे करायचं, 50-50% वर खेळायचं. अशा ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी सगळ्याच एकाच वेळेस होतात असं नाही. तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्यासाठी तुला टेस्ट देणं गरजेचं आहे. आता सपोज तुझा स्कोर येतोय, आता तुझा नाही तर बाकीच्या विद्यार्थ्यांचा, अनेक लोकांचा स्कोर 30च आहे. आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त 30+ आणि 40 पर्यंतचा स्कोर आहे. 30+ ते 40. माझ्यासोबत म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांचा तो 30 आणि 40चा जो स्कोर असतो ना, ते असण्याचं 3 ते 4 कारणं असतात. आणि त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुमचं टाईम मॅनेजमेंट किंवा तुमचा सिलेबस कव्हर नसणे. चला पहिले आपण घेऊ सिलेबस. सिलेबस कव्हर नाही, तुमचा टाईम मॅनेजमेंट बिलकुल नसतो. तुम्हाला टाईम मॅनेज करता येत नाही. तुम्ही एका प्रश्नाला खूप अडकून बसता, कधी कधी टाईम मॅनेज होत नाही, वेळेवर पूर्ण टेस्ट होत नाहीत. आणि कृपया करून टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि ती टेस्ट सिरीज मी तुम्हाला काल परवा सांगितलं होतं. एक 2-3 टेस्ट सिरीज आपल्या महाराष्ट्रात फेमस आहे, पण मी ज्यांच्या टेस्ट पाहिल्यात आणि अनायसे ते त्यातली टीम, त्यांची मॅनेजमेंट, त्यांच्या क्वेश्चनचा दर्जा अगदी आयोगासारखा आहे. असं रयत प्रबोधिनी, जे की आमचे म्हणजे मित्रच उमेश कुदळे सर, यांची बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. आणि मी बऱ्याचशा लोकांना सांगितलं पण की टेस्ट सिरीज जॉईन करायचे, उमेश कुदळे सरांची जॉईन करा. कारण की जेन्युइन क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन्स
म्हणजे आयोगाचा पॅटर्न आणि यांचे क्वेश्चन्समध्ये असं खूप तफावत नाही जाणवत, खूप मोठी तफावत नाही जाणवत. तर जनरली हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स एकदम आयोगाला धरून आहेत. तर उमेश कुदळे सरांच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही जॉईन करा. ते कुठेही मिळतात, ते स्वतः सांगतात पण, ठीक आहे, की कुठेही अवेलेबल आहेत, बिंदास घ्या. आणि ते कुठेही अवेलेबल हे म्हणजे कमी प्रतीचं समजू नका, खरंच क्वेश्चन जेन्युइन आहेत. मी सुद्धा पाहिलेत, माझ्या क्लासमधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ती जॉईन केली होती, त्यांचे मी पण क्वेश्चन बघितले, स्टँडर्ड क्वेश्चन्स आहेत. आता त्या क्वेश्चन्समध्ये तुमचे 30च मार्क आले तर रोना नाही, मी तर विद्यार्थ्यांनाही सांगतो 30 मार्क आले तर ठीक आहे ना, ओके. ओरिजिनल किती आले होते ते पण पाहणं गरजेचं आहे. टाईम मॅनेजमेंटमध्ये आणखी एक महत्त्वाचा असतो तो म्हणजे तुमच्या सिली मिस्टेक ज्या असतात ना, त्या सिली मिस्टेक्स तुम्ही थोड्याशा कमी करा. जर तुम्ही सिली मिस्टेकवरती थोडासा फोकस कमी ठेवला ना, तर ते कुठेतरी बेटर राहतील. म्हणून सिली मिस्टेकवरती थोडा कमी फोकस ठेवा. हा जेव्हा तुम्ही फोकस कमी ठेवाल म्हणजे काय कराल सर, तर बघा नीट प्रश्न वाचा. बघा नीट प्रश्न वाचा. कधी वाचा? आत्ताच टेस्ट सिरीजमध्ये वाचा. परीक्षेच्या दिवशी थोडीच वाचून चालणार आहे. तुम्हाला परीक्षेच्या दिवशी नाही वाचायचं, तुम्हाला आत्ता वाचायचं. नीट टेस्ट सिरीज वाच, म्हणजे प्रश्न वाचा, ठीक आहे. ऑप्शन, ओके, ऑप्शन जे असतात ना ते नीट समजून घ्या. म्हणजेच नक्की काय विचारलंय ते समजून घ्या, ऑप्शन पण समजून घ्या आणि तुम्हाला प्रश्न पण समजून घ्यायचा आहे. प्रश्न नीट वाचा, म्हणजे तो सत्य नाही आहे की अचूक ओळखा असा आहे. बरेचशा विद्यार्थ्यांना सत्य नाही अचूक, सत्य नाही आणि अचूक हे जवळपास एकसारखं वाटतं, तर तसं नाही आहे, ह्याच्यात थोडा फरक आहे. सत्य नाही म्हणजे चुकीचं, अचूक म्हणजे बरोबर. बरोबर नाही किंवा बिनचूक आहे, बिनचूक नाही, असे वेगवेगळे पॅटर्न्स येतात. हे पॅटर्न्स तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी काय करावं लागतं, पहिले आयोगाचे प्रश्न वाचावे लागतात. ठीक आहे ना, तुमचा 30-35 स्कोर आहे म्हणजे वाईट स्कोर आहे असं पण नाही, तुमचा हा स्कोर फायनली येतोय म्हणजे निगेटिव्ह मार्किंग पकडून 30-35 होतोय. मग आपल्याला मेन चौथ्या गोष्टीवरती फोकस ठेवायचा आहे, तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. बरं, आता निगेटिव्ह मार्किंगसाठी काय करणं गरजेचं आहे, तर निगेटिव्ह मार्किंगसाठी करणं गरजेचं काय आहे, तो सबसे इम्पॉर्टंट पहली बात तो ये करना है की निगेटिव्ह मार्किंगमधून विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले आहे ते म्हणजे 100 पैकी तुम्हाला येतात किती, 100 पैकी तुम्हाला येतात किती हे पहिले शुअर शॉट 100% माहिती असले पाहिजे. आता ह्याची रेंज जर तुमची फक्त 20चीच असेल किंवा याची रेंज तुमची 30ची असेल तर 100% समजून चालायचं की तुम्हाला 100 पैकी 20% आणि 30%च फक्त 100% माहिती आहेत सर, तर समजा तर तुमचा अभ्यास बाबांनो थोडा कमी आहे. ही वस्तुस्थिती समजून घ्या सगळ्यात पहिले. म्हणजे तुम्ही सगळा सिलेबस तर कव्हर केला नाही, कारण की ज्याचा सगळा सिलेबस कव्हर असतो ना त्याचे 100% शुअर शॉट 50-55 मध्ये असतात, हे लक्षात ठेवा. 50 ते 55 मध्ये हे असतात आणि 50-55 मध्ये ज्यावेळेस हे असतात, ठीक आहे, हे 50 ते 55 मध्ये शुअर शॉट असतात. आता होतं काय, ज्यांचा अभ्यास असतो ते 50-55 शुअर शॉट घेतात, ज्यांचा अभ्यास नसतो ना ते 20-30% घेतात, म्हणजे 30च मार्क घेतात. पण 30 मार्क घेऊन सुद्धा काय होतं माहिती आहे, 30 मार्क घेऊन सुद्धा ते जवळपास 40 ते 45 चुकवतात. म्हणजे त्यांचा जो अटेम्प्ट आहे ना तो अटेम्प्ट जास्त होतो. तर तुम्हाला असं ठरवून चालू नका की मी एवढे अटेम्प्ट करेल, मी तेवढेच अटेम्प्ट करेल, मी असंच करेल, मी तसंच करेल, असं ठरवून नका जाऊ. मी एवढेच अटेम्प्ट करेल, मला सरांनी सांगितलं का 85 अटेम्प्ट करायचे. अरे पण बाबा तुझा अभ्यासच नाही झाला तर तू 85 अटेम्प्ट करून काय होणार आहे, शुअर शॉट तुझे 25-30 माहिती आहेत. आणि असंच होतं, ओके, असंच झालेलं पण आहे. मागच्या वर्षी ज्यावेळेस वर्ग 3ची एक्झाम झाली, कट ऑफ 17-19 लागला, त्यावेळेस ती काही लोकांना 17-19 सुद्धा नव्हते पडले. आणि 17-19 नव्हते पडले म्हणजे तुम्ही समजून चला ते विद्यार्थी कोण, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास एक तर पूर्ण झाला नव्हता, त्या विद्यार्थ्यांना अटेम्प्ट त्यांनी दिले होते 85-85, त्याच्यातले त्यांचे शुअर शॉट होते 30, ठीक आहे, शुअर शॉट किती होते 30, बरोबर, आणि त्यांनी चुकवले होते जवळपास 50 ते 60. विचार करा, 100 90 100 चुकून आले होते. आता ह्याच्यातनं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 40चे म्हणजे 10 मार्क तर तिथंच गेले, प्लस तुम्ही 15 म्हणजे 20चे 5 मार्क गेले, म्हणजे 30 म्हणून मायनस डायरेक्ट 50 निगेटिव्ह झाले. मग तुम्हाला मिळाले किती, तर 15 मार्क. आणि मागच्या वर्षीच्या बऱ्याचशा लोकांचे अटेम्प्ट होते, म्हणजे बरेचसे लोक ते पास पण नव्हते झाले पूर्व परीक्षा वर्ग 3ची.
म्हणजे यावेळेस तुमचा एक तर पहिली गोष्ट दोन्ही परीक्षा तुमच्या वेगवेगळ्या होणार आहेत. म्हणजे तुमचा जो कट ऑफ लागणार यावेळेसचा तो कट ऑफ त्या त्या पद्धतीने लागेल, त्या त्या पोस्टनुसार लागेल. आणि हे लक्षात ठेवा की इथं कुठं ना कुठं तरी एका सब्जेक्टच्या क्वेश्चनला टाइम किती द्यायचा सर? मग बघा तुम्ही टाइम ठरवू नका. ते 36 सेकंद वगैरेचा टायमिंग जो आहे ना तो तुमचा आता लागू नाही होणार आहे. 0.36 सेकंद तुम्ही थोडीच तिथं स्टॉपवॉच घेऊन बसणार आहे परीक्षेमध्ये. स्टॉपवॉच घेऊन तुम्ही नाही बसू शकत. काही काही प्रश्न असे असतात, ओके अभिषेक, काही काही प्रश्न खरेच असे असतात की जे प्रश्न तुम्ही एकदम फास्ट बघितल्या बघितल्या पण सोडू शकता. त्यासाठी तुम्हाला 36 सेकंद पण नाही लागत. जोड्या लावासारखे प्रश्न एकदम सोपा आला. शिखर त्यांचे जिल्हे सोपे प्रश्न आहेत. फक्त या घाई गडबडीमध्ये ना सोडवण्याची जी घाई असते, ते प्रेशर असतं, याच्यात फक्त सिली मिस्टेक नाही होऊन द्यायचा. चुकीचा पर्याय टिक करायचा नाही. धांदरटीमध्ये 2 ऑप्शन्स सेम वाटतात, पण माझ्याकडनं सर हेच वाटते मला, हे डेव्हलप करायचं. म्हणजे म्हणजे हे चुकी करायची नाही. उलट त्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट कॉल डेव्हलप करता आला पाहिजे, की नाही मला हे वाटते. पण आपण काय करतो, अति जास्त विचार करतो आणि दुसऱ्या ऑप्शनवरती टिक करतो. त्याला म्हणतात फर्स्ट कॉल न ऐकणे. कधी कधी पहिला कॉल तुमचा बरोबर असतो आणि तुम्ही जे टिक करून आलेलं असतं उत्तर, त्याला आपण म्हणतो तुक्का. हा तुक्का काय लागत नाही. आणि तुम्हाला म्हणजे 3 उत्तर वाटत असतं, तुम्ही एक वर आणि एकही उत्तर वाटतं. म्हणजे पहिला ऑप्शन पण वाटतो आणि तिसरा ऑप्शन पण वाटतो. पण तुमचं मन म्हणतं की तिसरं उत्तर आहे. पण नंतर तुम्ही जास्त विचार करता आणि त्यानंतर असं वाटायला लागतं की नाही पहिलंच उत्तर आहे. आणि तुम्ही तुमचा दुसरा कॉल घेता. पहिला कॉल घेतला नाही तुम्ही तिसरा ऑप्शनचा. तुम्ही पहिला कॉल घेता आणि पहिल्या कॉलमध्ये काय करता, एक काळं करून येता आणि टेस्ट सिरीज किंवा आन्सर की ज्यावेळेस येते, आन्सर की आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे 3 उत्तर बरोबर होतं यार, माझं हे बरोबर होतं, पण इथं मी चुकलो. तर असे साधारणतः एक 100 पैकी 7 ते 8 क्वेश्चन असे असतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स आलेला आहे, बरोबर की नाही? प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा एक क्वेश्चन म्हणजे अनुभव आलेला आहे की त्याला 7 ते 8 क्वेश्चन्स काय होतात, थोडेसे मिसमॅच झालेले असतात. ठीक आहे, मिसमॅच होतातच. आणखी एक सिली मिस्टेक अशी होते की आपण नीट वाचत नाही. सत्य आहे की सत्य नाही हे आपल्याकडनं वाचणं होत नाही. ह्याच्यात आपले 1-2 मार्क जातात. म्हणजे असं करून आपली सिली मिस्टेक्समध्ये म्हणजे असं एक प्रूफ झालेलं पण आहे आणि हे तुम्ही पण तुमच्या बाबतीत बघू शकता की एक्झामिनेशन हॉलमध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला कधी-कधी सोपे-सोपे प्रश्न आठवत नाहीत. पण ज्यावेळेस तो घरी येतो किंवा त्याच्या मित्राला तो त्याचा पेपर देतो, म्हणतो हे घे पेपर चल. त्या मित्राने दिलेली नसते परीक्षा. पण त्याच्या मित्राला ते पेपर आरामशीर सुटतात. आरामशीर सुटतात. म्हणजे याला पडले किती 40 मार्क, मित्राला पडले 4 ते 5 मार्क, मित्र जास्तच घेतो. बिकॉज ऑफ त्याचा मित्र हा ट्रेसमध्ये नसतो. त्याला कसल्याचा ट्रेस आहे, तो आरामशीर हां याचं उत्तर अरे हेच आहे, चल रिलॅक्स. कारण की तो रिलॅक्स मोडमध्ये असतो ना. तो 1.5 तास पेपर सोडतो आणि म्हणतो काय, अरे यार तुला 40 आले, मला 45-50 मिळतात. कारण की त्याने टायमिंगवरती पेपर सोडवलेला नसतो, टाईममध्ये सोडवला नसतो, त्याने विचार केलेला असतो आणि त्याच्यानुसार त्याने उत्तर दिलेलं असतं. म्हणजे नीट समजून घ्या की तुम्ही सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करता, टेस्ट सिरीज तुम्ही खूप रिलॅक्स मूडमध्ये सोडवता आणि जो रिलॅक्स मूडमध्ये तुमचा स्कोर असतो त्याच्यापेक्षा 1-2 मार्कानं परीक्षेतला स्कोर त्याच्याच आजूबाजूला खेळतो. एक तर 5 मार्क जास्त पडतील किंवा 5 मार्क कमी पडतील. ही रियालिटी आहे, हे तुम्ही आजच लक्षात ठेवा. ठीक आहे. हां येस त्याचंच आहे. तुमचा जो टेस्ट सिरीजचा स्कोर आहे, एक तर त्याच्यापेक्षा तुमचा स्कोर 5 मार्कांनी जास्त राहील किंवा 5 मार्कांनी कमी राहील. कारण तुम्ही सध्या घरात बसून मस्तपैकी तुमच्या टायमिंगने तुमच्या सवडीने क्वेश्चन सेट सोडवताय. आणि त्यात सगळ्यात पहिला माइंडसेट हाच तुम्ही पहिले बनवा की तुमचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नाही आहे. तुम्ही पहिले अभ्यासक्रम पूर्ण करा असं पण नाही मी म्हणत आहे. आता एक तर टायमिंग कमी आहे. अभ्यासक्रमात तुम्ही असे मार्क घ्या की जस एवढे एवढे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत. मी एवढे जरी चॅप्टर्स चांगले केले, प्रश्न त्याच्यातून आले, 100% मी पाठ आहे. मी पास होऊ शकतो. मी तिथं क्वेश्चन सेट करू शकतो. आता टेस्ट सिरीजमधनं करायचं काय, तर सगळ्यात पहिले टेस्ट सिरीजमधून तर तुम्ही टाईम मॅनेजमेंट करायला शिका. म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये टाईम मॅनेजमेंट, कारण की टाईमवरती एक्झाम दिली किंवा तुमचा ज्यावेळेस 100 प्रश्न तुम्ही आता इथून पुढं 25 दिवस, ओके 25-20 एक दिवस जे काय तुमचे राहिलेले आहेत 100 प्रश्न तुमचे 60 मिनिटात कव्हर होतात का ते पहिले बघा. हे सगळ्यात पहिलं करायचं. ओके शिवांगी कळालं? बाकीचे सगळे विनोद, काजल, श्रेयश, अभिषेक, ओके हे सगळ्यांसाठीच सांगतोय मी. हे सगळ्यांसाठीच सांगतोय. तुम्ही सगळ्यात पहिले काय करायचं,
रयत प्रबोधिनीची जी टेस्ट सिरीज आहे अवेलेबल आहे, तुम्ही खरंच घ्या, इमानदारीने घ्या. ती पेड आहे की फ्री आहे ते मलाही नाही माहिती, पण आहे, अवेलेबल आहेत. भरपूर सारे विद्यार्थी मला आजकाल तेच रेकमेंडेशन पण देत आहेत, सर आम्ही ती सोडवतो, छान आहे. इवन मी सुद्धा ती पाहिली 1-2 विद्यार्थ्यांकडे, ठीक आहे, मला ती व्यवस्थित चांगली वाटली, राईट. तर ती तुम्ही व्यवस्थित हँडल करा. हां, यस विनोद, आता त्याच्यावरतीच आपण येऊ. पण सगळ्यात पहिले आहे, अच्छा श्रेयश, ठीक आहे ना, काय ओके. तुम्ही व्यवस्थित ते टाईम लावून सोडवा. 100 प्रश्न 60 मिनिटात होतात का ते पहिले बघा. 100 प्रश्न 60 मिनिटात होता का ते पहिले बघा. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेस एक टेस्ट सोडवता त्यावेळेस त्याचं क्रिटिकली एक थोडंसं ॲनालिसिस पण करा. क्रिटिकली म्हणजे स्वतःच्या पहिले चुका शोधा, त्याला आपण म्हणू चुका शोधणे. आता तुम्ही पहिल्या टेस्टमध्ये कदाचित 10 चुका कराल, 10 सिली मिस्टेक. तुमच्या सेकंड चुकीमध्ये तुम्ही त्या चुका टाळायचा प्रयत्न करा. ओके, तुम्ही टाळायचा प्रयत्न करा, चुका टाळा. म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये मी काय चुकलो, तर मी कदाचित ऑप्शन दुसरं टिक करून दिलं. ओके, मग ती चूक नेक्स्ट टेस्टमध्ये करायची नाही. पहिल्या चूकमध्ये मी नाही हा शब्द वाचलाच नाही प्रश्नाच्या शेवटचा. मी प्रश्नाच्या शेवटपर्यंत गेलोच नाही, मी प्रश्नाच्या शेवटपर्यंत आलोच नाही. मला प्रश्न ओळखीचा वाटला, क्रिप्स बद्दलची विधानं, बस विधानापर्यंत वाचलं, खाली आलो विधानावरती वेळ वाचवण्यासाठी. क्रिप्स मिशन बद्दलची विधानं किंवा क्रिप्स किंवा कॅबिनेट मिशन संदर्भातली विधानापर्यंत थांबलो आणि खाली आलो. तिथं तुम्हाला विधानं पडताळायला सांगितलेत, विधानं पाहायला सांगितलेत की विधानांपैकी कोणती विधाने अचूक नाही असं विचारले की अचूक आहे असं विचारले. ॲटलिस्ट तेवढं तर बघा. तेवढं जर बघितलं तर काय होईल, तुम्हाला अंदाज लक्षात येईल की तुम्हाला काय शोधायचं. ही एक चूक सगळ्यात भरपूर विद्यार्थी करतात. ओके, सिली मिस्टेक टाळायच्या प्रवीण सिंपल असं की प्रत्येक टेस्टमध्ये तुमचं स्वतःचं स्वतःचं क्रिटिकली अनालिसिस करायचं स्वतःच. म्हणजे माझं काय चुकलं, मी काय वाचलं नाही तर मी प्रश्न नाही वाचला, ठीक आहे, म्हणजे ती तुमची चुकी लक्षात आली. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला एक अनुभव आला की आपल्या त्या चुकीमुळे आपले 2 प्रश्न जात आहेत, तर आपण थोडं लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, सिली मिस्टेकमध्ये काय होतं की आपण ऑप्शन एलिमिनेशन नाही करत, आपण तुक्के मारताना चुकतो आणि आपल्याला नंतर लक्षात येतं की अरे यार, मी हा तुक्का व्यवस्थित नीट नाही मारला. कारण की बघा, कधी कधी असं होतं की एक 10 ते 15 प्रश्न तुम्हाला असे येतात की जे 50-50% वाटतं, हाही ऑप्शन तोही ऑप्शन, हाही ऑप्शन तो ऑप्शन. तर अशा प्रश्नांना सगळ्यात पहिल्या स्लॉटमध्ये नाही सोडवायचं. असे प्रश्न लगेच कांगारू उडी मारून पुढे जायचं, पुढचे प्रश्न. अशा प्रश्नांना हात नाही लावायचा. काय होतं माहिती आहे का, याच्यामुळे 2 गोष्टी होतात. एक सिली मिस्टेक तर होतीच होती की तुम्ही प्रश्नाला अडकून पडता. दुसरी गोष्ट, प्रश्नामध्ये इगोइस्टिक नाही व्हायचं. ओके प्रवीण, प्रश्नामध्ये इगोइस्टिक नाही व्हायचं की मला हा प्रश्न आलाच पाहिजे, हा आल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही लेखाचा, मी हा प्रश्न येतच कसा नाही, मी हा प्रश्न वाचलाय, टेन्शन घेऊ नको. आता नाही तुला आठवणार, पुढे 4-5 प्रश्न सोडवत जा. पुढे 4-5 प्रश्न सोडवताना तुमचा मेंदू आहे ना, मेंदू विचार करत असतो मागच्या बाजूला कुठेतरी. तर त्याला बरोबर कळतं की हा मी वाचलं होतं, हा मला आठवलं. बरं, हे कधी होईल तुमचं, ज्यावेळेस तुमचा अभ्यास तुम्ही मेमराईज करायला डेव्हलप करता. मेमराईज करायला डेव्हलप केलं की तुमचा ॲटोमॅटिक तुमची मेमरी तुम्हाला सांगते की हे कधीतरी तू वाचलं होतं. कारण की तुम्हाला प्रत्येक प्रश्न ओळखीचा वाटतो की नाही. मला सांगा, आता राज्यसेवा देऊन तुम्ही आले, तुम्हाला वाटत होतं की नाही हा पण प्रश्न ओळखीचा आहे, तो पण प्रश्न ओळखीचा आहे, असा पण प्रश्न ओळखीचा आहे, वाटत होतं की नाही. मग कसे काय चुकले तुमचे? सिंपल क्वेश्चन आहे माझा. तुम्हाला प्रत्येक प्रश्न ओळखीचा वाटत होता, असं नव्हतं की बाबा कुठला एखादा प्रश्न आउट ऑफ बॉक्स होता. पण आउट ऑफ बॉक्स जो तुम्हाला माहितीच नाही त्या प्रश्नाला हातच नाही लावायचा. यामुळे तुमची तिसरी सिली मिस्टेक तुम्ही टाळू शकता. कोणती? की जे प्रश्न मला वाचलेच नाही आहेत, ज्या प्रश्नाचं मला काही येतच नाही आहे, त्याला टिकच नाही करायचं, त्याला सोडवायचाच नाही. बाबा हा प्रश्न मी वाचलाच नाही, याला लांबूनच नमस्कार. कारण तुमचे क्वेश्चन अशाच चुकतात, तुमचा स्कोर अशामुळेच मागे येतो की जो तुम्ही वाचलाच नाही कधी, तुम्ही काय करता, त्याला डिवचता. चौथी सिली मिस्टेक पोरं काय करतात, चौथी सिली मिस्टेक पोरं अशी करतात की एकच सिरीज पकडतात. म्हणजे पेपर कमी राहिला, म्हणून मी मग पहिलं काय सांगितलं, पहिलं टाइम मॅनेजमेंट करायला शिका. नाही तर मग तुम्हाला ही अशी चौथी वाईट चूक तुम्हाला करावं लागेल की पेपरला राहिलेत 10 मिनिटं, तुमचे राहिलेत 30 प्रश्न. 10 मिनिटामध्ये 30 प्रश्न होत नाही.
5 मिनिट राहिले आणि तुमचे राहिले 20 प्रश्न. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, बरेचसे विद्यार्थी अशी चुकी करतात की एक सी नावाची सिरीज पकडायची आणि ती चालवायची. हे कुठं चालतं माहिती का, हे अशा ठिकाणी चालतं की जिथे एकच सब्जेक्टचे क्वेश्चन्स आहेत. जसं मराठीचे 25 क्वेश्चन, इंग्लिशचे 25 क्वेश्चन, जीएसचे 50 क्वेश्चन. 25-25 किंवा जीएसचे 25, मराठीचे 25, इंग्लिशचे 25, बुद्धिमत्तेचे 25 किंवा गणिताचे 25, असे जे क्वेश्चन्स आहेत, सरळ सेवा वगैरे अशा एक्झाम्सला ह्या गोष्टी थोड्याशा चालतात, वेळ कमी असेल तर. पण एमपीएससीला ह्या गोष्टी करू नका, माझं तरी म्हणणं आहे. ओके, जे तुम्हाला खरंच आठवत नाही ना, तर ते तुम्ही सोडूच नका. म्हणजे तुम्ही अटेम्प्टचं टेन्शन घेऊ नका. सर अटेम्प्ट जास्त केले तर मग कदाचित मार्क जास्त वाढतील. नाही रे बाबांनो, 70 अटेम्प्ट केलेल्या पोरांना सुद्धा 60 मार्क पडलेले आहेत. कारण की त्यांना माहिती होतं की त्यांनी जे 70 अटेम्प्ट केले ते एकदम परफेक्ट शुअर शॉट आहेत. आणि त्याच्यातल्या काही तुक्क्यांमुळं विद्यार्थ्याला कमी मार्क पडलेत. आणि 100 अटेम्प्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा, ओके, 100 अटेम्प्ट जो विद्यार्थी करतो त्याला सुद्धा एक साधारणतः 50 ते 60 मार्क असतात. पण ते 100 अटेम्प्ट करणारे जे विद्यार्थी असतात ते रिस्क घेतात. त्यांना रिस्क घेण्याची सवय असते आणि ती कधी डेव्हलप होते, टेस्टमधून. तुम्हाला टेस्टमधूनच सगळ्या गोष्टी कळतात. कारण की टेस्ट सिरीज हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात एक महत्त्वाचा शेवटचा पडाव आहे, ज्यात तुम्ही किती पाण्यात आहात हे समजतं. आणि टेस्ट सिरीजमध्ये जर 30 मार्क तुम्हाला घ्यायचे, 30+ मार्क घ्यायचे, तर तुम्हाला ह्या 2-3 गोष्टी करा. पहिले टाईम मॅनेजमेंट, टेस्टमध्ये स्वतःच्या चुका शोधा, त्या चुका परत होऊ देऊ नका, सिरीज अशी वाईट पद्धतीने मारू नका. ठीक आहे. आता जे विषय तुमचे नाहीच आहेत, बघा, टाईम वाचवा. टाईम कसा वाचवाल? आता फॉर एक्झाम्पल तुमचा सायन्समध्ये तुम्हाला 15 प्रश्न आले, त्याच्यातले 7 प्रश्न तुम्ही कधी वाचलेच नाही जन्मात. नका तिथं अडकून बसू, लगेच तिथला टाईम वाचवा. ओके, या ठिकाणी सोडवत बसू नका. तुम्ही ह्याला सोडवत बसले, ह्याला काळं करत बसले, ह्याला तुक्का मारत बसले, तर इथं 2 गोष्टी तुमच्या जातात. एक म्हणजे टाईम पण जातो, एक म्हणजे टाईम सुद्धा जातो, आणि दुसरं म्हणजे तुम्ही रिस्क घेताय. आणि रिस्क काय लोक म्हणतात, ठीक आहे, की रिस्क घेणं हे चांगलं राहते, तसं नाही आहे. ओके, या ठिकाणी रिस्क घेणं कधी कधी अंगलट येतं आणि विनाकारण आपले 7 पैकी 7 प्रश्न चुकू शकतात. काय काय विद्यार्थी महारथी ट्रेंड चाललेला आहे, 7 प्रश्न येत नाही ना, 7च्या 7 एक सी सिरीज घे, सोड, एखादा तरी बरोबर येतो. तसं तर बिलकुल करू नका. अशा 7-8 प्रश्नांना कधी अशी सिरीज नाही पकडायची, कधीच नाही पकडायची. एखादा प्रश्न बरोबर येतो, बाकी सगळे चुकतात. आणि विनाकारण चुकून तुम्ही जे बाकीचे सब्जेक्ट, जसं तुमचं जिओग्राफी चांगला आहे, पॉलिटी चांगला आहे, तिथं तुमचे 15 पैकी 12, 15 पैकी 13, 15 पैकी 14 मार्क आहेत. तुम्ही त्या मार्कांना कशाला कमी करताय जे तुम्ही कमवलेत? सगळ्यांना म्हणून एक नम्र विनंती आहे की तुम्ही सगळ्यात पहिले काय करा, आधी हे 3 ते 4 गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा. मग आपण परत एखादं वाटलं असतं, आता जसं शुभांगीने मला कॉल केला, आता जस्ट मेंटरशिपची एक बॅच लॉन्चिंग केली, तर काही कॉल केला, मला वाटलं की हा जेन्युइन पॉईंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. राईट, अजून तुझा काय डाऊट असेल तर क्लिअर करून दे. आणि सगळ्यांना सांगतोय, मी तिच्यासाठीच नाही सांगत, सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी काय करायचंय की टाइम सेटअप करायचा आहे. सगळ्यात पहिले टाइम सेटअप करा. दुसरी गोष्ट, टेस्टमध्ये चुका. आता काही काही विद्यार्थी असे असतील ज्यांचा अभ्यास नाही झाला, मग त्यांनी कसं करायचं? तर त्यांनी हा विचारच करायचा नाही तुम्हाला 2024 मध्ये तुम्ही पास व्हाल म्हणून. खरंच सांगतो, जर तुमचा अभ्यासच पूर्ण नाही झाला आणि तुम्ही 2024ला जस्ट एक ट्रायल म्हणून देताय, तर तुम्ही 2024चा एवढा विचार करू नका. हे पुढचे 4-5 महिने, ओके, हे पुढचे 4-5 महिने थोडंसं रिलॅक्स करा. 4-5 महिने म्हणण्यापेक्षा हा 1 महिनाभर जेवढा शक्य होईल तेवढा बेसिक स्टडी करा, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा 2025चा तुम्ही विचार करा. तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईलच, ह्याची मी श्युरिटी देणार नाही. कारण की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासच कंप्लीट नाही आहे त्या विद्यार्थ्यांची मेन्स पण कंप्लीट नसणार आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे ज्यांचा स्कोर 30-35 वरती खेळतोय, समजून चालायचं, तुमचा जनरल स्टडीजचा बेसिक स्ट्रॉंग नाही आहे आणि तो स्ट्रॉंग आता करण्याची वेळ पण नाही आहे. तर तुम्ही आता तुमच्या स्किल स्ट्रॉंग करा आणि या स्किलमुळं त्या 35 चं 45-50 पर्यंत कसं जाता येईल ते पहिले बघा. आणि जे विषय तुमचे स्ट्रॉंग झालेले आहेत, बघा, दुसरा सल्ला म्हणजे जे विषय तुमचे स्ट्रॉंग आहेत त्यांना आणखी स्ट्रॉंग करा. फक्त रिव्हिजन 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 रिव्हिजन. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की सपोज तुमचा एक पॅटर्न असा आलाय की मॅथ्स रिजनिंगचे तुमचे 20 पैकी तुम्हाला इथंच सगळ्यात जास्त 30 मिनिटं इकडेच चाललेत, मग तर कल्याणच आहे तुमचं, मग तर कल्याणच झालं. ठीक आहे, तिथं 30 मिनिटं गेले कीच कल्याणच झालं. ठीक आहे, हे लक्षात आलं? हां, येस कृष्णा. जर 50-50 भरपूर होतात तर मग अशा वेळेस
आता ह्या काळामध्ये थोडेशा स्किल डेव्हलप करा. ऑप्शन एलिमिनेशनची मेथड आहे. थोडेसे प्रश्न परत रिपीट सेकंड टाइम वाचा. त्या प्रश्नांमध्येच उत्तर कधी कधी लपलेले असतात, ती स्किल डेव्हलप करा. तिसरी कन्सेप्ट म्हणजे थोडंसं तुम्ही ट्रेंड बघा एक्झामचा, की काय चालेल, म्हणजे कशावरती असू शकतो. तो प्रश्न वाचल्यानंतर लक्षात येतं, पण तो प्रश्न पूर्ण नवीन आहे, अशा वेळेस पुढे चला. आणि 50-50 सहसा पहिल्या स्लॉटमध्ये नाही मारायचे. सगळ्यात पहिले 100 नंबरपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. आणि त्यात 20 प्रश्न 30 मिनिटाचे आहेत. 20 प्रश्न आहेत, 30 मिनिटं लागतात काही काही विद्यार्थ्यांना, 25 मिनिटं लागतात. तर इथं पहिले मॅनेजमेंट करा, हे पहिले मॅनेज करा. त्यानंतर चालू घडामोडी, जे ओळखीचं आहेत त्याला क्लिक करा. पोरांची एक वाईट सवय काय, चालू घडामोडीचे 15च्या 15 सोडून येते आणि मग ते सर फक्त 6 बरोबर आले. काय गरज आहे? आणि मी त्याला विचारलं ना, तुला 15 पैकी किती येत होते, तर म्हणते 7च येत होते सर. मग बाकीचे काय मारले? तुला कोणी सांगितलं मारायला तिथं? जर जे तुला माहिती आहे तेच करून ना. जर तुला 7 येत होते आणि तुझे 6 बरोबर आले, तर तुझा एक प्रश्न चुकलाय. पण तू 15 पैकी 15 मारून आला. ठीक आहे, तुझे किती चुकले रे बाबा? तुझे जवळपास किती चुकले तिथं? हा, किती चुकले? 15 पैकी 15 मारून आलाय, तुझे 6 बरोबर आलेत. तुझे किती चुकले? 9 चुकवले. किती चुकवले? 9. तू 9 चुकवले, तर 9 चुकवल्यानंतर तुझा भुर्दंड कितीला बसला? 2.25 मार्काला बसला की नाही? 2.25 मार्काचा भुर्दंड बसला. गेले तुझे 6 मार्क जाऊन तू किती आला? 2.25 मार्काने कमी आला की नाही? डायरेक्ट 3च्या घरात खेळायला लागला 3.75 वर. 6 मार्क घेणारा तू चालू घडामोडीचे 3.75 घेऊन घरी येतोय. तर तुम्ही विचार करा. कांचन, ज्या विषयांचा सगळ्यात पहिला कॉन्फिडन्स आहे, ओके, सगळ्यात छान क्वेश्चन तू विचारलाय. मॅथ्स रिजनिंग आधी करायचं का मग सर? नाही. लक्षात घे, सगळ्यात पहिले मी परत एकदा सांगतो, मॅथ्स रिजनिंग जे विद्यार्थी आधी करतात असे पण आहेत, आणि मॅथ्स रिजनिंगच्या आधी त्यांनी समजा जिओग्राफी, पॉलिटी, इको हे जर स्ट्रॉंग असेल तर काही विद्यार्थी हे पण करतात. काही विद्यार्थी मॅथ्स, जसं आता इंजिनिअरिंग कॅटेगरीचे पोर आहेत, ते पहिले मॅथ्स उचलतात आणि तेही मॅथ्स 20चे 20 सोडवत नाही बसत. मॅथ्समध्ये जेवढं येतं ना तेवढे पटपट पटपट कंप्लीट करतात, म्हणजे शुअर शॉट ते मार्क घेतात की यस 20 पैकी मी 12 सोडवले, हे 100% माझे बरोबर आहेत, चला पुढं. इथं 12 घेते, जिओग्राफीत येते, पॉलिटी येते, इकॉनॉमिक्स येते, पटपट पटपट असं करतात. पहिलं जे येतात ते उचलायचं. आणि ह्याचं जर स्कोरिंग तुमचं 55, 50, 45च्या आसपास आलं, समजायचं तुम्ही सेफ झोनमध्ये आलात. तिथून मग पुढं 50-50% वाले प्रश्न घ्यायचे, की जे तुक्केवाले किंवा 50-50% म्हणजे ज्याच्यात तुम्हाला 75% माहिती आहे की नाही ह्याचं उत्तर हे असेल, मग ते उचलायचे. आणि हे सगळं कधी जमल रे? हे कधी जमल? जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज, हे तुम्हाला मी सांगून, मी क्लासमध्ये किती सांगितलं, काय सांगितलं, तुम्ही पण ऐकलं, नाही जमणार. त्याच्यासाठी तुम्हाला पहिले काय करावं लागेल? टेस्ट सिरीज द्यावं लागेल. हे पहिले ट्रायल करावं लागेल तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये, आणि त्यासाठी एखादी घ्या टेस्ट सिरीज. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार वर्कआउट करा. शक्य झालं तर माझ्याकडे काही जुन्या टेस्ट सिरीज आहेत, त्या पण मी तुम्हाला अपलोड करून देईल. जुन्यामध्ये त्याचा थोडंसं करंट डाटा मी चेंज करून दिला आता काही दिवसात. मी करंटलाच बसणार सोमवार वगैरे मंगळवारपासून. करंटला मी ज्यावेळेस बसेल, करंटचे काही क्वेश्चन्स मी तयार करेल, तर त्या करंटच्या क्वेश्चन्सवरती आधारित मी माझ्या जुन्या टेस्टमध्ये फक्त करंट चेंज करायचे, ते जर मी तुम्हाला दिले, खूप जुन्या टेस्ट आहेत त्या जुन्या टेस्टचे जर मी काही क्वेश्चन्स चेंज केले, त्या काही मी तुम्हाला अवेलेबल करून दिल्या, तर त्या पण बिंदास तुम्ही यूज करा. त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या. राईट. आता सध्या एक सब्जेक्ट कंप्लीट करायला तुमच्या प्लॅनिंगने कव्हर करून घ्या अपेक्षा. कारण की तुम्हाला किती वेळ दिवस लागेल? तुमचा एक 5 ते 6 तासाचा टेम्पो जर असेल एखाद्या विषयाला अभ्यास करण्याचा, तुम्ही 8-8 तास विषय घेऊन बसू शकत नाही. आणि जर बसलात तर ते तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. काही विद्यार्थी बसतात, त्यांना ते समजतं, मला ते नव्हतं समजत. मी माझ्या काळात कधीच एक विषय 4 तासापेक्षा जास्त नव्हतो करत. 4 तास झाले की मला त्या विषयात काहीच समजत नसायचं, मी दुसरा विषय स्विच करायचो. मी एका दिवसात 3 विषय घेऊन चालणारा व्यक्ती होतो. म्हणजे मी 4था विषय घ्यायचो रात्रीच्या वेळेस, मग करंट अफेअर्स. मी रात्रीच्या वेळेस करंट अफेअर्स केलेला आहे. तुम्ही आता कधी करताय आय डोंट नो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सेटअप करत चला. ओके, अपेक्षा लक्षात आलं? आणि मी पण अपेक्षाच करतो की तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या प्रामाणिकपणे कराल आणि यशस्वी व्हाल. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच. छोट्याशा लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी मी कव्हर करून दिलेल्या आहेत. अपेक्षा करतो जास्त तुमचा वेळ पण नाही घेणार, कारण की हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडलाय की 30च स्कोर येतोय सर. सर्व महाराष्ट्राला हाच प्रश्न पडलाय, 30च स्कोर येतोय सर, काय करू?
त्याचं एकच झाली मुलाचे टेस्ट सिरीज आणि मी सांगितलेल्या गोष्टी आणि स्वतःचं क्रिटिकल ॲनालिसिस स्वतःच करत चला. स्वतःच्या सोडवण्याच प्रश्नपत्रिका सोडवताना तुमच्याकडनं काय चुका झाल्या त्याला लिहा. पोट्टे होते बोला माझ्याशी की सर मी हे चुका केल्या. जरा थोडीशी लाज वाटते बोलायला, पण ते बोलत चला की सर माझ्याकडनं ही चुकी झाली. मी थोडीच झापणार आहे तुम्हाला. उलट मी तुम्हाला सोल्युशन दिलं की ह्याच्यावर काय करायचं. पोरं बोलतच नाही, पोरं सांगतच नाही. छोट्या छोट्या गोष्टी सांगून सुद्धा आपण त्याच्या म्हणजे त्याला आपल्याला एक एक कुठेतरी मनात ती खंत असते, अरे मी सरांना ही सांगितली गोष्ट मला ती नेक्स्ट टाइम नाही करायची, आणि तुम्ही मनातच ठेवता आणि त्याच चुका परत करता. ठीक आहे, थँक्यू. अटेम्प्ट कृष्णा, मी परत एकदा सांगतो, अटेम्प्ट तुमच्या अभ्यासाच्या पातळीवर ठरवायचा. तुम्ही 80 अटेम्प्ट करून 90 अटेम्प्ट करून तुमचा स्कोर वाढणार नाही. अटेम्प्ट कधी ठरतो, टेस्ट सोडव, टेस्ट सोडवल्यावर कधी पण लक्षात ठेव 40 ते 45 55 हे तुमचे शुअर शॉट असले पाहिजे. पण ते कधी येतील, ज्यावेळेस तुमचा अभ्यास असेल. तर पहिले एक टेस्ट सोडव, टेस्ट सोडून तुम्हाला वाटलं तर पर्सनली मेसेज कर, सर मी एक टेस्ट सोडवली. ओके कृष्णा, मी एक टेस्ट सोडवली, त्या टेस्टमध्ये मला एवढे एवढे मार्क आले सर, मी एवढे एवढे अटेम्प्ट केले होते. मग मी तुला पूर्ण सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करून देतो की बाबा तुझे कुठं कुठं, मला सगळं डिटेल्स पाठवून दे. टेस्ट सोडवल्यावर सगळे डिटेल्स, मी इकॉनॉमिक्सला एवढे सोडवले, एवढे झाले, हे मला सगळं तू पाठवून दे. मग मी आपण त्याच्यावरती आपण डिस्कस करू. ठीक आहे. त्यापेक्षा मी तेच सांगतोय की मी स्वतः माझ्या काळामध्ये 4-4 तास एका विषयाला द्यायचो. तू एकच विषय रटत बसली तर नाही होणार ग बाई, नाही, खरंच नाही सांगतो, नाही होणार. एखाद्या सब्जेक्टमध्ये फक्त 25% स्टडी झाला असेल तर त्या सब्जेक्टमधले, ओके, जर त्या 25% सब्जेक्ट म्हणजे अभ्यास झाला आहे, तर जो अभ्यास झालेला आहे त्याला तू परत एकदा रिवाईज कर. ठीक आहे, आणि त्याचा थोडासा सोपा सोपा सेक्शन जो आहे तो एक्स्ट्रा कव्हर करता आला तर भाग. पण जो तुला खरंच अवघड आहे आणि अशा सब्जेक्टला हात लावताना, अशा सब्जेक्टला हात लावत असताना किंवा अशा सब्जेक्टचे उत्तर किंवा प्रश्न सोडवत असताना कृपया करून 15 पैकी 15 ठोकून येऊ नका. किंवा जे येतच नाही, कधी वाचलंच नाही, समजा क्वेश्चन्स 75% वरनं जे आले त्याला लांबूनच नमस्कार करायचा. ओके प्राची, आणि नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं की हा 75 मी चांगला करेल. कदाचित तुझा स्कोर येईल नाही येईल हे तुझी त्या पेपरची काठिण्य पातळी आणि तुझी सोडवण्याची स्किल, तुझ्या सिली मिस्टेक जर कमी केला तू तर. पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेव की मला हा 75% लेखाचा आला नाही, मी याला नंतर लेव जोडून काढणार आहे. तर थोडासा बदला यायला शिका की हा 75% मी कसा पास करेल. मी 75%, कारण महाराष्ट्रात प्रत्येक सब्जेक्टला गायडन्स देणारे लोक आहेत, तुम्ही घेतच नाही राव. बरं ठीक आहे, परीक्षा अचानक आली म्हणा किंवा तुम्ही परीक्षेच्या वेळेस थोडेसे कमी पडले, पण नेक्स्ट टाइम नका करू ना. नेक्स्ट टाइम मेन्सला नका पडू, मागे नका पडू मेन्सला, प्री होऊ द्या. प्रीचा जर तुमचा चांगला कट ऑफ आला, तुम्ही जर पास झाले, तुम्हाला जर वाटत असेल की यस मी सेफ झोनमध्ये आहे, तर हे सेफ झोन वगैरे किती आहे ते सगळं परीक्षेच्या नंतर आपण समजून घेऊ. ठीक आहे, पण एक सेफ झोन हा साधारणतः 55च्या पुढे असतो. ठीक आहे, चलो. येस स्वाती, नो प्रॉब्लेम. मी ह्याचं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे, हे मी यूट्यूबवरती टाकून देईल स्वाती. ओके, थोड्या वेळात मी यूट्यूबला टाकून देईल, तू यूट्यूबवरनं पाहून घे, कारण की मला आता पुढचं लेक्चर आहे. ठीक आहे, चला, थँक्यू. ओके, हां यस काजल, हां काय बोलायचं तर तुम्ही कनेक्ट करू शकता. ओके, कोणाला काय डाऊट? ओके, कोणाला काय बोलायचं आहे किंवा काय, हात वरती करू शकता, बोलू शकता, नो प्रॉब्लेम. कारण की या ठिकाणी सगळी सोय तुम्हाला बोलायचं असेल सहसा यूट्यूबवरून तुम्ही डायरेक्ट बोलू नाही शकत किंवा ॲपवरून बोलू नाही शकत, पण या वेबिनारमधून तुम्ही सगळं बोलू शकता. सगळं काही म्हणजे तुमचा आवाजही येऊ शकतो, नो इश्यू. आता रेकॉर्ड होईल का नाही मला माहिती नाही, पण आवाज येऊ शकतो. ओके, थांबायचं मग.